हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ कदाचित टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलाच असेल, पण नसेल आला तर मी सांगते. तर ना, आज पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचा गिव्ह अवे अनाउन्स करते आहे. म्हणजे लवकरच आपल्या चॅनलवर गिव्ह अवे होणार आहे. लवकरच म्हणजे काय, आजचा व्हिडिओ स्पेशल त्यासाठीच आहे. तर ना, मी माझ्या चॅनलवर म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर फर्स्ट टाईम गिव्ह अवे करते आहे. आता गिव्ह अवे म्हणजे नेमकं काय, तुम्ही बऱ्याचशा क्रिएटर्सच्या चॅनलवर बघितलं असेल, बऱ्याचशा वेगवेगळ्या चॅनल्सवर असतात, पण आपण फर्स्ट टाईम करतो आहे. आता गिव्ह अवे म्हणजे काय ना, आधी ते सांगते तुम्हाला. मी काही लकी विनर्स चूज करणार आहे आणि एक नाही, दोन नाही, मी 3 लकी विनर चूज करणार आहे. 3 लकी विनर चूज करणार आहे, ज्यांना खूप छान असे गिफ्ट्स मिळणार आहे. आता गिफ्ट्स काहीही असू शकतात, लाईक खूप छान छान फेशियल किट्स आहेत, ते पण मिळू शकते तुम्हाला. छान छान लिपस्टिकचे शेड्स आहेत, ते सुद्धा मिळू शकते. बऱ्याचशा गोष्टी ज्या मी स्वतः पार्लरमध्ये यूज करते त्यासुद्धा, किंवा ज्या काही मी पर्सनली यूज करते त्यासुद्धा. आता हे विनर मी कोणत्या बेसिसवर चूज करणार आहे आधी ते सांगते. मी चॅनल सुरू करून जवळपास आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 2 वर्षामध्ये ज्यांनी मला जास्त सपोर्ट केला आहे, किंवा ज्यांनी आपल्या चॅनलवर छान छान कमेंट्स केलेल्या आहे, आपल्या चॅनल जास्तीत जास्त जणांना शेअर केलेले आहे, असे विनर असणार आहे. शिवाय आता तुम्हाला काय करायचं आहे मी ते सांगते. जर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये वगैरे कोणाला ब्लॉग्स बघण्याची आवड असेल, किंवा ब्युटी रिलेटेड कॉन्टेंट बघण्याची आवड असेल, डेली लाईफस्टाईल रिलेटेड कॉन्टेंट बघायची आवड असेल, तर तुम्हाला सिम्पली माझं चॅनल त्यांच्यासोबत शेअर करायचं आहे. त्या बेसिसवर मी जेवढ्या जास्त जणांनी चॅनल शेअर केलं, म्हणजे ज्यांनी जास्त वेळा चॅनल शेअर केलं आणि त्यातून ज्यांनी सबस्क्राईब केलं, मी त्यांना चूज करणार आहे आणि त्यांना मिळणार आहे 1000 ते 2000 पर्यंतचे ब्युटी प्रोडक्ट्स. सो येस, तुम्हाला जास्तीत जास्त जणांना माझं चॅनल शेअर करायचं आहे. आणि हे काही कुठला स्कॅम वगैरे नाही आहे, किंवा कुठला फ्रॉड नाही आहे, किंवा तुम्हाला काही खर्च वगैरे करायचा आहे असंही काहीच नाही आहे. सिम्पली तुम्हाला माझं चॅनल जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करायचं आहे, छान छान कमेंट्स करायचे आहे. त्या बेसिसवर मी लकी विनर चूज करेल. मी 3 लकी विनर चूज करण्याचं डिसाईड केलेलं आहे. पण जर शेअर करण्यात आलं, जास्तच जर सबस्क्रायबर्स वाढले, तर मी 5 ते 10 सुद्धा विनर्स शेअर करेल, म्हणजे चूज करेल. सो येस, गिव्ह अवे आपला हाच होणार आहे. तुम्हाला माझं चॅनल जास्तीत जास्त जणांना शेअर करायचं आहे. याआधी मी गिव्ह अवे करण्याचा विचार खूपदा केला, पण मला तुम्हाला इन रिटर्न देण्यासाठी असं ॲज सच माझ्या डोक्यामध्ये तर खूप होतं, पण मला गिफ्ट्स तेवढं मी परचेस करू शकत नव्हते किंवा काही. पण आता मी फायनली विचार केला की चला गिव्ह अवे करतेच, कारण मला माझे जे काही रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी सुद्धा 1-2 जणांनी मला सांगितलं, खूप जास्त इन्सिस्ट केलं की चॅनलला गिव्ह अवे कर. त्यांनी सुद्धा बरेच जण इंटरॅक्ट होतात. सो चला, आता फायनली आपल्या चॅनलवर पहिला गिव्ह अवे येतोय. सो मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्ही आहात की नाही ते मला नक्की सांगा. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण ना हा विचार करतात की सबस्क्राईब कशासाठी करायचं, किंवा त्यांना फायदा असतो. सो फायदा असा एवढ्या लवकर होत नाही. माझे फक्त सबस्क्रायबर 600 सबस्क्रायबर वगैरे आहेत. तर फायदा ॲज सच काहीच नाही आहे सध्या, पण मला आवड आहे, मला आणखी जास्त त्यामधून मोटिवेशन मिळतं. म्हणून म्हणते, प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, मी जे बोलले होते की 7 डेजची सिरीज तुमच्यासोबत घेऊन येईल, ते मी लवकरच येणार आहे. सध्या माझे काही अर्जंट शूट सुरू आहे. आता बघताय, हा सुद्धा लुक मी त्यासाठीच क्रिएट केलेला होता, पण विचार केला की चला ब्लॉग शेअर करते, कारण आता एवढ्यात ब्लॉगमध्ये थोडी गॅप येत आहे. बघताय तुम्ही, माझं एक शूट होतं अर्जंट. सो त्याच्यासाठी मी हा लुक क्रिएट केलेला. तुम्हाला हा लुक कसा वाटला ना ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि छान छान कॉमेंट्स करा. मी तुम्हाला गिफ्ट कसं देणार आहे आधी तर ते सांगते. आता तुम्हाला मी आधी तर विनर अनाऊन्स करेल, जेव्हाही केव्हा ह्या आपल्या गिव्ह अवेचा एंड होईल तेव्हा विनर मी अनाऊन्स करेल. आणि विनर अनाऊन्स केल्यानंतर तुम्ही मला DM मध्ये
तुमचा ॲड्रेस सेंड करायचा आहे आणि डायरेक्ट तुमच्या ॲड्रेसवर मी ते गिफ्ट पोचवेल. आता बऱ्याच जणांना वाटतं की हे फक्त सबस्क्रायबर गेन करण्यासाठीची स्ट्रॅटेजी असते. सो तसं अजिबातच नाही आहे. गिव्ह अवे हा प्रत्येक चॅनलवर एकदा ना एकदा तरी होतोच. सो मला आत्ता हा राईट टाईम वाटला माझ्या चॅनलवर गिव्ह अवे करण्याचा. सो मी आता करते आहे. हे झालं एक. दुसरं म्हणजे मला विचारण्यात येतं बऱ्याचदा इन्स्टाला DM वगैरे. आता तुम्ही म्हणाल की मी DM का म्हणते सारखं, तर ना मी कमेंट्स ऑफ केलेल्या आहे. मला काही इरिलेव्हंट कमेंट्स नको असतात, त्याच्यामुळे मी बऱ्याचदा कमेंट्स ऑफ ठेवते. यूट्यूब व्हिडिओजचे जे आहे त्या मी शॉर्ट्सच्या कमेंट ऑफ ठेवते, पण जे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट्स मी ऑन ठेवत असते. कारण जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत ते व्लॉग बघितल्या परत मला कमेंट करतात त्याच्यासाठी म्हणून. सो त्यातल्याच एकाची मला कमेंट होती की कंटेंट क्रिएटर जर्नीवर सांग की कंटेंट क्रिएशनमध्ये ग्रोथ कशी करायची, किंवा आम्हाला कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं आहे. याबद्दलचे सगळे फायदे तर बरेच जण सांगतात, त्याचे नुकसान सुद्धा सांग आणि खरोखर वर्थ आहे का तेही सांग. सो आत्ता मी कंटेंट क्रिएशनमध्ये एवढं काही सक्सेसफुल नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जे काही असेल ना ते सांगते. तर कंटेंट क्रिएशन तुम्ही तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला दॅट मच सपोर्ट असेल, मेन तुमच्या फॅमिलीमध्ये. कारण काय आहे, मी ज्यावेळी सुरुवात केलं होतं ना त्यावेळी मला अजिबात सपोर्ट नव्हता. कारण मी पुण्याला असताना सुरुवात केलेलं होतं आणि तेव्हा असं सर्व होतं की हे दाखवायचं नसतं, ते दाखवायचं नसतं, ते खूप फालतू असे रेस्ट्रिक्शन्स तेव्हा होते. त्याच्यामुळे माझी कंटेंट क्रिएशनमध्ये ग्रोथ तेव्हा झाली नाही ना, तर आतापर्यंत खूप छान झाली असती. पण तुम्ही स्पेशल ब्लॉगिंगबद्दल म्हणताय तर तेवढा सपोर्ट लागतोच. कारण कितीतरी क्रिएटर्स आहे जे त्यांना मेन त्यांच्या फॅमिलीने सपोर्ट केलेला आहे, तेव्हा कुठे आज ते सक्सेसफुल झालेले आहे. सो तुम्हाला जर कंटेंट क्रिएशन करणार असेल स्पेशल लाईफस्टाईल या निशमध्ये, सो तुम्हाला सपोर्ट तरी खूप जास्त लागणार आहे. कारण डेली ब्लॉग शेअर करणं हे इझी नाही आहे. जर तुम्ही सपोज ट्रॅव्हलचं जर म्हणजे निश चूज करताय तर ट्रॅव्हलचं ठीक आहे, तुम्ही ट्रॅव्हलिंग करून शूट करू शकता, किंवा तुमचं जर दुसरं काही टेक्नॉलॉजीचं आहे तेही होऊ शकतं. पण डेली ब्लॉगिंगमध्ये असं आहे की तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तुम्हाला मेन त्यांचा सपोर्ट आवश्यक असतो. मला सुरुवातीला कोणीच सपोर्ट केला नाही, किंवा कंटेंट क्रिएशन हे अजूनही आपली जे नॉर्मल महाराष्ट्रीयन फॅमिली आहे त्यांना अजूनही असं वाटते की हा फालतूपणा आहे, हे नाही करायला पाहिजे. या रेस्ट्रिक्शन्स सगळीकडेच ऑलमोस्ट आहेत बऱ्याच जणांना, आणि ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे ना त्यांनी तर हे खूप जास्त फेस केलं आहे. मला आठवते मी ब्लॉग बनवायला असा कॅमेरा जरी हातात घेतला किंवा माझ्या हातानं मोबाईल जरी दिसला ना, तरी एक मेंटॅलिटी बनून गेलेली आहे की हे आता काहीतरी व्हिडिओ शूट करणार आणि काहीतरी व्हिडिओज अपलोड करणार. हे दुसरी गोष्ट अशी की आपल्या जवळचे लोक आपल्याला कधीच सपोर्ट करतील नाही, पण तेच जर अननोन असेल कुठला, त्यांना आपला व्हिडिओ आवडला तर ते लगेच सबस्क्राईब करतील. पण जवळची लोक असं बोलतात, मला माझ्या तोंडावर पण हे बोलल्या गेलेलं आहे की सबस्क्राईब करून तुम्हाला फायदा होतो, आम्हाला काय फायदा होतो, त्याच्यापेक्षा आम्ही तुमचं चॅनल सबस्क्राईब पण करत नाही आणि व्हिडिओज पण बघत नाही. या सुद्धा गोष्टी होतात. सो तुम्हाला जर डेली ब्लॉगिंग ही निश चूज करायची असेल ना, लाईफस्टाईल निश स्पेशली, सो तुम्हाला खरोखर सपोर्ट खूप जास्त आवश्यक आहे. कारण डेली गोष्टी शूट करायच्या असतात, डेली गोष्टी शेअर करायच्या असतात. बऱ्याचदा असं होतं एखाद्या रेसिपीचा जरी व्हिडिओ टाकायचा असलो ना, तरी ती रेसिपी आपण शूट करून घेऊ, म्हणजे ती रेसिपी आपण बनवून घेऊ 10 मिनिटामध्ये, पण शूट करायचं असेल तर त्याच रेसिपीला 15 ते 20 मिनिटं लागतात. ते कसं सांगते, कॅमेरा सेट करायचा असतो, ट्रायपॉड सेट करायचा असतो, या सर्व गोष्टी. सो खूप जास्त कॉम्प्लिकेशन सुद्धा आहे. आणि राहिला प्रश्न ग्रोथचा, तर ग्रोथ एका रात्रीतून अजिबातच होत नाही. मी कन्सिस्टंट नव्हती, नाही तर माझी सुद्धा आतापर्यंत झाली असती. प्रेग्नन्सीच्या वेळी माझे व्हिडिओ खूप जास्त चालायचे, पण तेव्हा असं झालं होतं की प्रेग्नेन्सीमध्ये व्हिडिओ शूट करत नसतात, बाळावर चुकीचे परिणाम होतात. त्याच्यानंतर व्हिडिओ शूट केल्यामुळेच सगळं म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते. या सगळ्या इलॉजिकल गोष्टी मला बोलल्या जात होत्या तेव्हा. त्याच्यामुळे मग मी तेव्हा खूप जास्त गॅप घेतला. त्याच्यानंतरही असं झालं की डिलिव्हरीनंतर सुद्धा मोबाईल बघायचा नसतो, त्याने नंतर काय काय आजार होतात या सर्व गोष्टी. मग माझ्या ह्याच्यामध्ये ना गॅप खूप जास्त आली. आणि त्याच्या आधी असं होतं की मी म्हणजे व्यक्ती जो कंटेंट क्रिएशन करायचं चूज करतो त्याची स्वतःची मेहनत करण्याची तयारी असते, पण त्याचं सराउंडिंग तसं नसतं की ते त्याला करू देईल. आजही असं आहे की मोबाईल हातामध्ये असला तर कोणालाही बघणाऱ्याला हे वाटतं की मोबाईलमध्ये काहीतरी रील्स स्क्रोल करत असणार किंवा काहीतरी करत असणार. कंटेंट क्रिएशन हा फुल टाईम जॉब जरी असला ना तरी याला खूप फालतू जॉब मानले जाते. आता सरकारने सुद्धा याला एक जॉब म्हणून मान्यता दिलेली आहे की कंटेंट क्रिएशन हे सुद्धा एक वर्क आहे. कारण फुल टाईम वर्क आहे, तुम्हाला एनी टाईम कंटेंटच्या प्लॅनिंगमध्ये राहावं लागतं,
त्याला वेळ द्यावा लागतो आणि खरोखर जर वेळ देणं होत असेल ना तरच स्टार्ट करा असं मी म्हणेल. कारण जे मला कमेंट्स म्हणजे जे मला DM आले होते, जे मला कमेंटमध्ये विचारलं गेलं होतं की नेमकं खरंच याच्यामध्ये ग्रोथ आहे का? तर हो, याच्यामध्ये ग्रोथ आहे. पण ही ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करायची आहे. काहीच क्रिएटर असं असतात ज्यांचा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला असो, त्यांना सबस्क्रायबर, फॉलोअर्स मिळाले. पण नाही, तसं नाही राहत. खूप जास्त मेहनत आहे त्याच्या मागे. सो येस, तुम्हाला मेहनतसुद्धा खूप जास्त करावी लागेल. स्पेशली लाईफस्टाईल निश जर चूज करत असाल तर ब्युटी निश जरी चूज केली तरी त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे. मी माझ्या पार्लरच्या ह्याचं सुद्धा चॅनल बनवलं होतं. पण झालं हे की ते सोलो पॉसिबल नाही आहे तेवढं जास्त. कारण क्लायंट्स लागतात आणि कोणी तेवढं कम्फर्टेबल नसते या सर्व गोष्टी. सो क्रिएटर बनणं म्हणजे एवढी कठीण सुद्धा गोष्ट नाही आहे, एवढी सोपी सुद्धा गोष्ट नाही आहे. पण मी असं म्हणेल की सपोर्ट हा खूप जास्त आवश्यक आहे कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये. राहिला प्रश्न मला विचारला जातो खूपदा की कोलॅबरेशन तू जे करते, जे प्रोडक्ट दाखवते त्याचे पैसे मिळतात का? तर नाही, त्याचे पैसे मिळत नाही. सुरुवातीला कितीतरी कोलॅबरेशन्स फ्रीमध्ये करावं लागतात. म्हणजे कधी-कधी असं होतं की ब्रँड आपल्याला प्रोडक्ट पाठवते आणि नंतर आपल्याला व्हिडिओ बनवून त्यांना परत सुद्धा द्यायचं असतं. मी सुद्धा असे भरपूर करते, अजूनही करते. की त्यांना प्रोडक्ट परत द्यावं लागतं. डिपेंड्स आपले कंटेंट कसे आहे त्याच्यावर मग ते प्रोडक्ट द्यायचं वगैरे हे सर्व गोष्टी अवलंबून आहे. दुसरी गोष्ट अशी की पेड प्रमोशन्सचं जर म्हणाल तर आपल्या व्हिडिओजला किती जास्त रीच येतात आहे, व्हिडिओ किती जास्त व्हायरल जातात आहे, त्याच्यावर ते डिपेंड करतं पेड प्रमोशन्सचं. बाकी फॉलोअर सबस्क्रायबरवर एवढं नाही, पण आपल्या कंटेंट कसं आहे त्याच्यावर कोलॅबरेशनचं म्हणजे पेड प्रमोशन्सचं वगैरे डिपेंड आहे. सो तुम्हाला कंटेंट क्रिएशन कशासाठी चूज करायचं आहे म्हणजे का तुम्हाला कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं आहे ना, तुम्हाला आधी हे शोधावं लागेल. मला एक मेसेज होता की ताई मी दिवसभर घरीच असते, मला घरी खूप जास्त बोर होतं. सो काहीतरी करायचं ज्याने इन्कम येईल म्हणून मला कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं आहे. कारण मी बरेचसे क्रिएटर बघते ते खूप छान पैसे कमवतात आहे. सो मला सुद्धा तसं कमवायचं आहे. तर नाही, तुम्हाला जर स्वतःला आवड असेल ना त्याची तरच कंटेंट क्रिएशन स्टार्ट करा. अदरवाईज कुणीतरी खूप जास्त पैसे कमवत आहे म्हणून करायचं या ह्यानी करू नका. कारण ना मला बघून सुद्धा बऱ्याच जणांनी सुरू केलं होतं. पण त्यांचं ते आता बंद पडलेलं आहे. कारण मी ज्यावेळेस माझ्या दुकानाचं उद्घाटन केलं ना त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं झालं होतं की हिला व्हिडिओ बनवून एवढा पैसा मिळाला की हिने दुकान घेतलं. असं अजिबात नाहीये. खूप जास्त मेहनत करावी लागतात आणि काहीच्या काही व्हिडिओज बनवायला सुरू केला होता तेव्हा. त्याच्यामुळे मग खूप जास्त हे होतं की आपण आपली ग्रोथ व्हायला लागली की लोकं काही ना काहीतरी काड्या करतातच. सो अशाही गोष्टी होतात. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी मेंटली प्रिपेअर राहावं लागेल. मला स्पेशली विचारलं गेलं होतं, खूप दिवसापासून विचारतात. माझे जे एक रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांचे कंटिन्यू मला त्याच्यासाठीच मेसेजेस आहे की प्लीज सांग, प्लीज सांग. बऱ्याचशा क्रिएटरला आम्ही विचारलं पण काय त्रास होतात, काय प्रॉब्लेम्स येतात हे कोणीच सांगत नाही. सो ते सांग म्हणून मी तुम्हाला सगळे पॉईंट सांगितले. नाहीतर मग असं व्हायचं की मी सगळे निगेटिव्हिटीच फैलवते की काय, मी निगेटिव्हच सांगते की काय. असं तर तसं अजिबात नाही आहे. ज्यांना माहिती करून घ्यायचं होतं ना त्यांना या सर्व गोष्टी माहिती पाहिजे होती. सो मी हे तुम्हाला सांगितलं. तर आता आपल्या मेन पॉईंटवर येऊ. मला बोलायचं होतं गिव्ह अवे बद्दल आणि मी कंटेंट क्रिएशन बद्दल सांगायला लागले तुम्हाला. तर हो, कंटेंट क्रिएशनमध्ये सुद्धा फायदा आहे. त्याच्यासाठी तेवढी मेहनत सुद्धा करावी लागते. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला स्वतःला प्रोडक्ट परचेस करावं लागतं. जसं मी रिसेंटली लिपस्टिकचं सांगितलं होतं, ते प्रोडक्ट मी स्वतः परचेस केले, मी माझ्यावर ट्राय केले. मी लिक्विड लिपस्टिक अजिबात यूज करत नाही. माझी जी फेवरेट लॅक्मेची आहे ती सोडून. पण तरीसुद्धा मी ते प्रोडक्ट परचेस केले तुम्हाला सांगण्यासाठी. कारण जे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत ना माझे, ते माझ्या चॅनलवर खूप जास्त एंगेज करतात. सो त्यांच्यासाठी तर मला ते करावंच लागतं. तर तसं म्हणून. बाकी मी सोपचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यासाठी सुद्धा ते सगळं मटेरियल मी विकत घेतलेलं होतं. आणि जर विकायला गेलं तर त्याची तेवढी किंमत मिळत सुद्धा नाही. कारण तेवढी किंमत कोणी देतच नाही. एक सोप कमीत कमी ₹50 पडते. ₹50 एक साबण आपल्याकडून कोण विकत घेणार ना? सो ते पूर्ण लॉस आहे तो. पण तरीसुद्धा मला विचारलं गेलेलं होतं होममेड सोपचं खूप वेळा. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ शेअर केला. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच ट्राय करून बघा. विकण्यासाठी पण तर परवडत नाही कारण कोणीच तेवढे पैसे देत नाही असं आहे. असो. बाकी आपल्या फायनली गिव्ह अवे या टॉपिकवर येऊया आपण. तर चॅनल जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जास्तीत जास्त जण चॅनलला सबस्क्राईब करा. मला जर छान रिस्पॉन्स वाटला ना तर मी 10 विनरसुद्धा चूज करेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर खूप छान छान प्रोडक्ट्स मिळणार आहे. लिपस्टिक्स असेल, स्किन केअर असेल, मेकअप असेल,
किंवा पार्लर रिलेटेड गोष्टी असेल, असं खूप काही. सो चॅनलला बऱ्याच जणांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलवर छान छान कमेंट्स करा आणि मी याचा रिझल्ट लवकरच अनाऊन्स करेल. मला जसं जसं जाणवेल तसं तसं लकी विनर तुम्ही सुद्धा असू शकता. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कुठले व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील ना तर ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. आणि कंटेंट क्रिएशन जर स्टार्ट करायचं असेल तुम्हाला तर ऑल द बेस्ट, प्रयत्न करत राहा, नक्कीच यश मिळेल. मी सुद्धा पैशासाठी असं म्हणून सुरू केलेलं नव्हतं. मला आवड होती त्याच्यामुळे मी कंटेंट क्रिएशन सुरू केलं. कारण काय असतं, ज्यावेळी आपल्याला म्हणजे असं सगळेच मार्ग बंद असतात त्यावेळी आपल्याला आपल्या मनासारखं असं वाटतं की कधीतरी ठीक आहे करून बघूया. त्यावेळी मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं. मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं तेव्हा मला सपोर्ट असा कुणाचाच नव्हता. मला खूप फालतू गोष्टींचं टॉर्चर होतं की हे व्हिडिओज नसतात टाकत, ते व्हिडिओज नसतात टाकत, हे व्हिडिओ नाही टाकले पाहिजे, ते व्हिडिओ नाही टाकले पाहिजे. मला तर एवढ्या गोष्टीसाठी सुद्धा टॉर्चर केलं गेलं की फॅमिलीला व्हिडिओजमध्ये दाखवायचं नसते. फॅमिलीला व्हिडिओजमध्ये दाखवलं तर कोणीतरी काहीतरी काळ्या करून मग फॅमिलीवर म्हणजे फॅमिलीचा जीव धोक्यात येतो. या सगळ्या थर्ड क्लास गोष्टी सुद्धा मला बोलल्या गेलेल्या आहे. सो सपोर्ट हा खूप जास्त आवश्यक आहे. जर तुम्हाला सपोर्ट असेल आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जर कोणी एंगेज होणार असेल व्हिडिओमध्ये तर नक्कीच ते करा. एंगेज म्हटल्यापेक्षा मी इन्व्हॉल्व म्हणेल. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर प्रिशू इन्व्हॉल्व असते, तिला काही कळत नाही त्याच्यामुळे ती असते, श्रेया असते, बाकी घरचे असतात, पण तेवढं ॲक्टिव्ह असं कोणी नाही राहत, कारण कोणाला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. बाकी श्रेया बोलते व्हिडिओमध्ये जेव्हाही बोल म्हटलं तेव्हा, कारण तिला माहिती आहे की आत्ता किती जास्त चालत आहे कंटेंट क्रिएशन. बाकी ज्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे ते तुम्हाला सपोर्ट नक्कीच नाही करतील. बऱ्याचदा असं होतं नॉलेज असून सुद्धा कोणी सपोर्ट करत नाही. पण ठीक आहे, आता आपल्या चॅनलवर व्हिडिओज आणखी जास्त ब्लॉग्स कमी कमी येतात आहे आणि आता आणखी जास्त कमी कमी येईल. कारण काय होतंय, मी तेवढी कम्फर्टेबल नाही आहे जेव्हा रिलेटिव्स असतात तेव्हा व्हिडिओ शूट करायला. आता रिसेंटली पण मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला कमेंट होती की तू मार्केटला गेली पण शूट का नाही केलं. सो तेच विषय आहे, रिलेटिव्स वगैरे असेल किंवा फॅमिलीमधले काही मेंबर्स असतील तर तेव्हा मी कम्फर्टेबल राहत नाही. कारण तेवढा जास्त सपोर्ट नसतो कोणाचा. हेच जर सपोर्ट असला तर लाईक आत्याच्या घरचे जेव्हा असतात, माझ्या आत्याची फॅमिली जेव्हा असते त्यावेळी असं आहे की ते स्वतः इन्सिस्ट करतात. विद्याताई मला स्वतः म्हणते की तुला आज व्हिडिओ बनवायचा नाही का. आत्याचं आहे की ते पण त्याच्यामध्ये छान, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. सो अशा गोष्टी आहेत. मग या गोष्टींनी ना आपल्याला सुद्धा असं वाटतं की वाव यार, समोरून आपल्याला म्हणतात आहे की तुला व्हिडिओ घ्यायचा नाही का तर घे. बऱ्याचदा माझ्या व्हिडिओजची मजा सुद्धा उडवल्या गेलेली आहे माझ्याच जवळच्या लोकांकडून. जेव्हा मी ड्रेसेसचं दाखवलं होतं तेव्हापासून मी ड्रेसेसचं नाही दाखवलं. मग हेच असतं, जवळची लोक कधीच सपोर्ट करत नसतात, लांबची लोक जी आहेत ती सपोर्ट करत असतात. पण मला माझ्या फॅमिली आता सपोर्ट करत आहे. सो ते मला खूप जास्त छान वाटतं. माझ्या फॅमिलीचे सपोर्ट करायला लागलेले आहेत. बाकी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे कोणी दिसतात म्हणजे जे हे कम्फर्टेबल असतात मी त्यांनाच घेते फक्त. सो ज्यांना कळतं की आहे त्याच्यामध्ये ग्रोथ ते नक्कीच सपोर्ट करतात. सो माझी फॅमिली मला सपोर्ट करते, विद्याताई, आत्या वगैरे ते सर्व सुद्धा मला सपोर्ट करतात. सो हेच असतं, काय जवळच्या लोकांनी सपोर्ट करायला लागलं ना की आपल्याला सुद्धा आणखी जास्त मोटिवेशन मिळतं. सो हो, सर्वजण असतात जेव्हा ते कम्फर्टेबल असतात तेव्हा मग मी व्हिडिओ वगैरे शूट करते. पण जर कोणी असं निगेटिव्ह काही टचकन बोलून दिलं तर मग मलाही वाईट वाटतं, त्याच्यामुळे मग मीही करत नाही. कारण बऱ्याचदा या गोष्टीची मजाही उडवल्या जाते. काय करते तर व्हिडिओ बनवते, काय करते तर व्हिडिओ बनवते. अरे बाबा, त्या व्यक्तीची स्वतःची पर्सनल चॉईस आहे, ती व्यक्ती स्वतः त्याच्यात टाइम देते. तुम्हाला तर म्हणत नाही आहे ना की तुम्ही इन्व्हॉल्व व्हा, अशी गोष्ट आहे. असो, ज्यावेळेस मला माझ्या एका सबस्क्रायबरची कमेंट सुद्धा होती की ताई तू ज्यावेळेस सक्सेस होशील त्याच्यामध्ये, ज्यावेळेस तुला तुझं काहीतरी नाव बनेल त्यावेळेस सगळे तुला सपोर्ट करायला लागतील. पण त्याला काही एक अर्थ नाही आहे. स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जर तुम्ही त्या व्यक्तीला सपोर्ट करत नाही आहे, स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जर त्याची मजा उडवल्या जात आहे तर काहीच अर्थ नाही. आणि हां, मागे मजा उडवणारे तर उडवतातच, तोंडावर सुद्धा मजा उडवल्या जाते खूपदा. मी त्या ड्रेसचं सांगत होती. सो ड्रेसचं त्यावेळेस मला म्हणजे मी तो व्हिडिओ शूट केल्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या कुठेतरी जवळच्या लोकांमध्ये गेली होती तेव्हा असं बोलण्यात आलं होतं मला माझ्याच तोंडावर की मला प्रिशूच्या ह्याच्या वेळेस, म्हणजे प्रिशू झाल्यानंतरची गोष्ट आहे, तिच्यासोबत तिला ड्रेस घेतल्यासोबत त्यासोबतच मलाही ड्रेस घेण्यात आला होता.
आणि असं बोलण्यात आलं होतं की आता ही व्हिडिओ बनवून टाकेल की हे बघा मला हा ड्रेस मिळालेला आहे. असं नसतं की त्या व्यक्तीने कधी काही बघितलं नाही. एक तुम्ही जर म्हणजे हे तेच लोक बोलतात ज्यांना खरोखर याच्यातलं काही नॉलेज नाही आहे. जर तुम्ही बघत असाल मोठ्या मोठ्या लाईफस्टाईल ब्लॉगर्सला, ते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा शेअर करतात. तर लाईफस्टाईल ब्लॉगर म्हणजे त्यांच्या डेली लाईफ ते शेअर करतात, ज्याच्यातून तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळते. त्यांनी त्या परिस्थितीशी डील कसं केलं, किंवा लहान मुलांच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं आणि ते गेल्यानंतर त्यांच्यावर काय वेळ आली, त्यांना सडनली कसं दवाखान्यात जावं लागलं, कसं ते बाहेर पडलं, कसं ती मुलगी खोडकर, या सर्व गोष्टी असतात. सो त्यांचा दाखवण्याचा उद्देश हा नाहीये की काहीही दाखवायचं. सो असंच कोणी काहीही दाखवत नाही. माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या नॉर्मल आहेत, पण मी नॉर्मलच दाखवते. असं व्हिडिओ बनवते म्हणजे काहीही बनवते असं नाहीये. पण तेवढी अंडरस्टँडिंग खरोखर तुमच्यासोबत जे आहे त्यांना लागते. पण नाही राहत तेवढी अंडरस्टँडिंग कोणामध्ये. सो मी हे बोलेल, मला तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाहीये, पण मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सुरू करताय म्हणून मग मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की प्लीज सपोर्ट असेल तरच करा. कारण मी सुद्धा खूप जास्त डिमोटिवेट झालेली. बरेचसे जण म्हणतात, मला सुद्धा बऱ्याचशा क्रिएटरने म्हटलेलं आहे की तू वेळ दे, जसे जसे तू कंटेंट बनवत जाशील त्याच्यामध्ये ग्रोथ झाल्यानंतर तुला तुझी फॅमिली म्हण किंवा कोणीही सपोर्ट करेल, त्यावेळेस तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट करेल. पण तेवढे पेशन्स आपल्यात नाहीये की आपण तेवढं सहन करू शकू. सो मी तर म्हणेल की येस, तुम्हाला असेल सपोर्ट तरच करा. मागे मला इन्स्टावर एका मुलीचा मेसेज सुद्धा आला होता की माझे हस्बंड खूप जास्त सपोर्टिव्ह आहे, मला तू सांग की लाईफस्टाईलमध्ये नेमकं काय काय शूट करायचं असतं किंवा नेमकं काय काय शेअर करायचं असतं. आज तिचं पेजनी खूप छान ग्रो केलेलं आहे. ती पुण्यामध्ये आहे आणि छान ग्रो केलेलं आहे तिचं, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स तिचे झालेले आहे. सो हेच असतं, माझ्याही व्हिडिओमध्ये जर माझी पूर्ण फॅमिली असती तर माझे व्हिडिओ सुद्धा तेवढे जास्त चाललेले असते. आज तिचा हस्बंड तिला खूप जास्त सपोर्ट करतोय. ते दोघं त्यांची लाईफ छान शेअर करतात आहे, छान व्हिडिओज बनवतात आणि त्यांची छान ग्रोथ झालेली आहे. सो मी तरी असं म्हणेल की सपोर्ट हा खूप जास्त आवश्यक आहे. मलाही जर माझ्या हस्बंडचा वगैरे सपोर्ट असता याच्यामध्ये, तर मी सुद्धा आणखी जास्त ग्रो झालेली असती. आता माझ्या ऑडियन्सला बघणाऱ्यांना काय बघायला मिळतं, फक्त की मी माझ्या फॅमिलीकडे आहे आणि माझी मुलगी आहे, आणि स्ट्रगल बघायला कोणालाच नको असतं. प्रत्येकाला ना लॅविश लाईफ बघायला पाहिजे. ज्यांची एकदम रिच लाईफ दिसते ना त्यांचेच व्हिडिओ जास्त बघितल्या जातात. सो मी आणखी एका मुलीने मला विचारलं होतं इन्स्टाला रिसेंटली. मी तिला सांगितलं पुण्याला येते, मी तिला सुद्धा हेच बोलली की पुण्याला मॉड्युलर घरं आहेत. सो नक्की खरोखर व्हिडिओज खूप जास्त छान चालतात. ॲटलिस्ट मॉड्युलर तरी बॅकग्राऊंड पाहिजे, तेव्हा कुठे व्हिडिओज चांगले चालतात. सो येस, तुम्हाला या सर्व गोष्टी सुद्धा बघायच्या आहेत. व्हिडिओमध्ये काहीही नाही दाखवू शकत आपण, किंवा स्ट्रगल लोकांना बघण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही जर एक कुठल्या तरी लेवलला गेलात किंवा तुमच्याकडे दाखवायला जर छान बॅकग्राऊंड आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, तर ते व्हिडिओ जास्त चालतात. पण जर तुम्ही म्हणजे एकदम तुमचं नॉन मॉड्युलर घर वगैरे आहे, जसं माझं नॉन मॉड्युलर आहे, माझं बॅकग्राऊंड नॉन मॉड्युलर राहते, या सर्व गोष्टी, तर ते व्हिडिओज ना जास्त नाही चालत. हे मी स्वतः नोटीस केलेलं आहे आणि माझ्यासोबतच्या बऱ्याच जणांनी ही गोष्ट नोटीस केलेली आहे. मला एक माझे सबस्क्रायबर आहे दीपाली म्हणून, माझा व्हिडिओ नेहमी बघतात. त्यांनी त्यांची स्टोरी मला सांगितली होती की त्यांच्या चॅनलने खूप छान ग्रो केलेलं होतं. त्यांना चांगले प्रमोशन सुद्धा मिळायचे पेड वगैरे, पण त्यांच्या फॅमिलीने त्यांना हे म्हणून सपोर्ट केला नाही की आमच्या घरात ब्लॉगिंग वगैरे असलं काही चालत नाही. पुण्यालाच राहते ती, ब्लॉगिंग वगैरे असलं काही चालत नाही, ते करू नको. आज तिच्या घरचे सगळेजण एवढा पश्चाताप करत आहे, कारण तिच्या सोबतचेच क्रिएटर कुठल्या कुठे पोहोचलेले आहे. लाईक महिन्याला ते 1-1.5 लाख रुपये कमवतात. तुम्ही विचार करू शकता, महिन्याला 1-1.5 लाख रुपये कॉर्पोरेटमध्ये कमवायसाठी किती वर्ष घालावी लागतात. आणि तिच्या सोबतचे ते क्रिएटर 2-3 वर्षातच गेले, कारण तिचं घर चांगलं होतं, तिचं म्हणजे तिचा नवरा वगैरे सर्व व्हिडिओमध्ये एंगेजिंग होते, पण त्याचे कोणीतरी कान भरले आणि त्याच्यानंतर मग त्याने तिला सपोर्ट केला नाही. सो या सर्व गोष्टी मॅटर करतात. म्हणून म्हणते, तुम्हाला जर तुमची फॅमिली जर सपोर्ट करणारी असेल तर वेल अँड गुड आहे. एकटं लाईफस्टाईल या निशमध्ये नाही करू शकत, बाकी तुम्ही ब्युटी निशमध्ये वगैरे करू शकता, पण लाईफस्टाईल निशमध्ये तुम्हाला लोक दाखवावी लागतात. माझंही तेच होतं. माझ्या व्हिडिओमध्ये फक्त मी दिसते, मी काय करते, मी हे करते, मी ते करते.
किंवा बऱ्याचदा असं होतं मी करताना मला फक्त ते जे काही करते ते शूट करावं लागतं ट्रायपॉड लावून, पण मी त्याच्यामध्ये कुठेच दिसत नाही. सो येस, तुम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी पण कोणीतरी लागतं समटाईम्स तुमच्या व्हिडिओमध्ये बोलायला सुद्धा कोणीतरी लागतं. जेवढे जास्त लोक दिसतील तेवढं जास्त ते म्हणजे दिखता है वही बिकता है असं टाईपची गोष्ट आहे. जेवढे जास्त लोक दिसतील तेवढेच जास्त लोक त्या व्हिडिओमध्ये एंगेज करतात. सो या सर्व गोष्टी आहे. मला कोणालाच डिमोटिवेट करायचं नाही, पण मी तुम्हाला जे प्रॅक्टिकल फॅक्टर आहेत ना ते सांगितले. या सर्व गोष्टींचा विचार करून करायचं. माझी मुलगी खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, पण मला तिचं सारखं दाखवायला मी कम्फर्टेबल नाही आहे. कारण बऱ्याचदा असं असतं की ती त्या मूडमध्ये नसते किंवा काही. कधी ती खूप जास्त कॅमेरा फ्रेंडली असते किंवा कधी ती कॅमेरा शाय असते. मग मला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो आणि दिवसभर मी तिच्यासोबत नसते, दिवस रात्र, सो ते सुद्धा पॉसिबल होत नाही. अशा सर्व गोष्टी आहेत. तरीही सुद्धा जर तुम्हाला आणखी काय विचारायचं असेल किंवा तुम्हाला जर करायचं असेल ना स्टार्ट, एक तुम्हाला बेसिक एखाद्या पर्सनचा सपोर्ट आहे किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत तिने मला एका सांगितलं होतं की तिला चॅनल सुरू करायचे आहे. सबस्क्रायबर नाही, सॉरी, माझी फ्रेंड आहे. तिचा मला रिसेंटलीच कॉल आला होता की मला सर्वजण म्हणतात आहे तू सुरू कर. इथेच राहते अमरावतीमध्ये. पण ती म्हणते की मला समजत नाही की कंटेंट डेलीला काय काय दाखवायचं. सो डेलीला कंटेंट म्हणाल ना तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यावर मी एखाद्या वेळेस सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी लॉंग झालेला आहे. मला फक्त हे सांगायचं होतं, गिव अवेचं सांगायचं होतं आणि नंतर बाकी घरचं प्रिशूचं वगैरे सर्व शूट करायचं होतं. कारण तुम्ही माझं बोलणं ऐकून खूप जास्त बोर होत असाल मला माहिती आहे, पण तरी सुद्धा. तर चला, आता आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल ना ते मला नक्की विचारा. मी हे बोलत होती की बरेच जण असतात ज्यांना सपोर्ट सुद्धा असतात पण ते स्वतः करायला नाही म्हणतात. सो याच्यासाठी ना इंटरेस्ट सुद्धा लागतो. सारखं कंटेंटच्या प्लॅनिंगमध्ये राहावं लागतं, एडिटिंगमध्ये वेळ जातो. जेव्हा कोलॅबरेशन्स मिळतात तेव्हा ब्रँडला सारखं पाठवावं लागतं. आता मी हा जो लुक क्रिएट केलेला आहे हा मला दुसऱ्यांदा क्रिएट करावा लागला. पहिल्यांदा लुक क्रिएट केल्यानंतर जेव्हा मी ब्रँडला व्हिडिओ बनवून दिला ना तेव्हा त्यांचं असं होतं की त्यांना मेकअपमध्ये चेंज पाहिजे होता. त्याच्यासाठी मला पूर्ण ओव्हरऑल लुक चेंज करावा लागला. जस्ट इमॅजिन. सो या सर्व गोष्टी सुद्धा असतात. तर तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो. आणि नक्कीच जेव्हा ग्रोथ होते ना तेव्हा अशी होते की कोणी विश्वास सुद्धा ठेवत नाही किंवा मग तेव्हा सगळं बदलून जातं. सो असं सर्व आहे. चला, आता बाकी माझी बडबड खूप जास्त झाली. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हां, गिव अवेचं लक्षात ठेवून तसं चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.